स्वामी सरांचं खूप म्हणजे नाही का अभिनंदन करायचंय की लातूरवरून प्लॅनिंग करून त्यांनी पुण्यात सेमिनार सक्सेस करून दाखवला. स्वामी सरांसाठी पण एकदा आणि मुळे सर पण बसलेत, खूप ग्रेट पर्सनॅलिटी आहे. खूप त्यांना पण आम्ही फॉलो करत असतो आणि खूप सारे लीडर्स आहेत की आज खऱ्या अर्थाने आपल्याला डेमो पण या प्रॉडक्टचे पाहायला मिळाले. खूप साऱ्या शेअरिंग आतापर्यंत आपण ऐकलेले आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने एक परिवर्तन, कारण आज प्रत्येक व्यक्ती जो आहे ना तो भुकेलेला आहे. कशाचा भुकेला आहे तो प्रत्येकाने जसं त्याचा डिसिजन घ्यायचा आहे, परंतु जर आपल्याकडे भूक असेल आणि गरज असेल या दोन गोष्टींवरती इथं आपण सक्सेस मिळवू शकतो. तर माझी ओळख आता आपल्या सर्वांना झालेलीच आहे. तर नाव माझं शिवाजी यादव आहे. राहायला मी पूर्वीचं अहमदनगर आत्ताच अहिल्यानगर या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून राहतोय. बऱ्याच लोकांना वाटतं यादव म्हणजे बिहारी असतील, तर तसं काही नाहीये. मी महाराष्ट्रातलाच आहे, कारण काल परवा आमच्या शेजाऱ्यांनी विचारलं यादव म्हणजे बिहारचे शेजाऱ्यांनी. तर असं नाहीये, मी महाराष्ट्रातलाच आहे. श्याम नोकळी मराठा आहे, बरोबर ना. तर सर्वात महत्वाचं मोदी केअर मध्ये 2018 साली मी ऑक्टोबर महिन्यात सुरुवात केली आणि 104 रुपये पहिल्या पेमेंट पासून मी सुरुवात केली. आता ज्यावेळेस मी 104 रुपये पेमेंटने सुरुवात केली त्यावेळेस मला सर्वात जास्त आनंद झाला. पण माझे जे पण फ्रेंड सर्कल होते, कारण डायरेक्ट सेलिंगचा अनुभव होता, तुम्ही सांगितलेले मी सगळे उद्योग केलेले, बरोबर ना. जॉब मध्ये पण होतो, बिझनेस मध्ये पण होतो, हे सगळं झालेलं होतं आणि 104 रुपये पेमेंट आलं, मला खूप आनंद झाला. पण माझ्या बरोबर जेवढे होते ते म्हणजे हा कामातून गेला नाही का, कारण 104 रुपये पेमेंट आलं होतं पण माझं जे एक्सपेन्सेस होते ते मला EMI 25,000 रुपयाचे होते, बरोबर ना. मग अशा वेळेला मध्ये आलो, एकीकडे आनंदाचा क्षण होता, एकीकडे खूप दुःखाचा क्षण होता, कारण लायबिलिटी कशी मिटवायची. पण एक कॉन्फिडन्स होता, कंपनीवरती होता, मॅनेजमेंट वरती होता, सिनियर्स वरती होता आणि स्वतःवरती पण होता की जर ही कंपनी आपल्याला 104 रुपये देऊ शकते तर ही कंपनी आपल्याला लाखो करोड रुपये पण देऊ शकते. या विश्वासावरती मोदी केअर बिझनेस चालू केला आणि एक डिसिजन घेतला की जर 104 रुपये आपल्या अकाउंटला आलेत ना, मग ह्याच्यावर किती झिरो लावायचे हे मात्र आपल्या हातामध्ये आहे, बरोबर. आणि मेहनत करायला सुरुवात केली, खूप सारे प्रसंग पाहिले. मला वाटतं मी जॉईन झालो आणि मॅडम त्याच्यानंतर 2 महिन्यांनी आपलं गणेश कला क्रीडाला, नाही गणेश नाही, टिळक स्मारक, सुरेखा भार्गव मॅडम, विजय अग्रवाल सर, आपले टेलर एक आले होते, विरू टेलर. तर हे सर्व लीडर मंडळी आले होते. तर त्यावेळेस कदाचित आज इथं बरेच जण पैकी काही असे असतील गेस्ट की त्यांना बळच कोणीतरी आणलं असेल नाही का. तर मी पण बळच आलो होतो, पण मी एकटा आलो नव्हतो, मी एक गाडी भरून घेऊन आलो आणि त्याच्यामध्ये म्हणजे माझ्यापेक्षा खूप कमी वयाचे असतील ते विजय अग्रवाल सर. तर त्या विजय अग्रवाल सरांनी माझ्या डोक्यात, त्याला आपण नाही का आता साध्या भाषेत एक किडाच म्हणू नाही का, एक किडा होता की तो मग खूप वळवळ करत होता नाही का, की मला असं वाटायचं की यार मी एक सक्सेसफुल व्यक्ती होतो, मी बिझनेस मध्ये नगरमध्ये माळीवाड्यासारख्या ठिकाणी, आता तुम्हाला माहिती मॅडम माळीवाडा, तर तिथे 12 वर्ष मी व्यवसाय केला होता आणि माझ्याकडे तिथं 2 कामगार होते, चांगली पोझिशन होती, इन्कम पण चांगला होता. आणि अशा वेळेला मला वाटलं की यार हे काय आता नाही का, ग्लास घ्यायचे ते धुवायचे नाही का, डेमो करायचे, मग एकच काय होणार भाऊ आता आपल्याकडे. तर मग हे सगळं करत असताना मोदी केअरच्या माध्यमातून ज्यावेळेस विजय अग्रवाल सरांना मी पुण्यामध्ये ऐकलं त्यावेळेस लक्षात आलं की या बिझनेस मध्ये त्यांनी जी गोष्ट मला सांगितली, एकच गोष्ट मला पटली की जर एखादा डॉक्टर असेल आणि त्याच्याकडे जर त्याचं डेमो किट नसेल, म्हणजे त्याचं जे साहित्य असतं तपासण्यासाठी असेल, इंजेक्शन देण्यासाठी असेल, तर त्याचे जर टूल्स त्याच्याकडे नसतील तर तो व्यक्ती तपासू शकतो का आपल्याला, किंवा त्याच्या गळ्यात जर ते स्कोप नसेल तर आपण त्याला डॉक्टर मानू का, निश्चित मानणार नाही. एखादा इंजिनियर आहे, त्याला एखादं कन्स्ट्रक्शन करायचंय, पण त्याच्याकडे जर त्याचं नाही का जे टूल्स आहेत ते जर नसतील तर आपण मान्य करू का, किंवा तो ते कन्स्ट्रक्शन करून देणार आहे का. मग जर हे लोक एवढे क्वालिफाईड आहेत
नाही का. एवढं सर्व असताना पण यांच्याकडे यांचे स्वतःचे टूल्स आहेत, म्हणजे किट आहे, त्याला आपण डेमो किट म्हणू, बरोबर. मग जर ते लोक एवढे शिकून पण जर त्यांच्याकडे डेमो किट असतील तर आपण काय असा झेंडा फडकवलेला नाही. मग आपल्याला आपलं मोदी केअरचं डेमो किट बनवायला काय प्रॉब्लेम आहे. आणि ते किट त्या मीटिंग नंतर घरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पहिलं काम काय केलं तर ते डेमो किट बनवलं आणि डेमो करायला सुरुवात केली. मी काही वेगळं काम केलं नाही, माझं काही वेगळी सक्सेस स्टोरी नाही. पण जसं आता आपल्याला सुरुवातीला सांगितलं की जर आपण बिझनेस करतोय तर जॉब मेंटॅलिटीने करा, जॉब करतोय तो बिझनेस मेंटॅलिटीने करा. तीच म्हणजे मी तोच प्लॅन घेऊन त्याच पद्धतीने काम सुरू केलं. आणि एक सर्व्हिस माइंडसेट, जसं बाहेर पडल्यानंतर जर एखाद्या दिवशी डेमो नाही झाला, एखाद्या दिवशी प्लॅन नाही झाला तर मात्र ठरवायचं की घरी जायचंच नाही. म्हणजे काय की खूप नाही, दिवसभर पण असं नाही, पण एक कॉन्स्टंट काम करत गेलो, डेली रिझल्ट काढत गेलो, रोजच्या रोज सातत्यपूर्ण काम करत गेलो आणि त्याच गोष्टीचा मला बेनिफिट झाला. खूप फास्ट मला अचिव्हमेंट्स करता आल्या. डायरेक्टर टायटल ही आपली जी पहिली लेवल आहे, एक 2 ते 3 महिन्यामध्ये डायरेक्टर बनता आलं. स्टेप बाय स्टेप ग्रोथ घेत 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 आज मी ट्रिपल रेड डायमंड डायरेक्टर या स्टेजवर काम करतो. आणि सांगायला खूप अभिमान वाटेल की आता आपण जे प्लॅन मध्ये जेवढे पण सर्व इन्कम ऐकले, हे सर्व इन्कम मी आता एन्जॉय करतोय. खूप सारे अचिव्हमेंट्स आहेत, फॉरेन टूर आहेत, 2 घराचे अचिव्हमेंट झालेले आहेत, नाही का. जसं तुम्ही म्हणले तसं चांगल्या एसी कार मध्ये पण फिरण्याचा योग मला या मोदी केअरच्या माध्यमातून आला. फॉरेन टूर पण भरपूर झालेले आहेत, आता पण फॉरेन टूरचा योग आहे. आणि हे फक्त आमच्या आयुष्यात नाही घडलं, हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेलं आहे. आज जर इथपर्यंत मी आलो याचा अर्थ मी एकटाच आलोय असं नाहीये. माझ्याबरोबर खूप सारे अचिव्हर्स आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये खूप सारा चेंज हा झालेला आहे. की काही महिला अशा आहेत मॅडम की ज्यांना म्हणजे नाही का खेड्याच्या बाहेर पडायचं माहिती नव्हतं, पण आज त्या महिला सुद्धा स्वतःच्या 4 व्हीलर गाड्या घेऊन बाहेर पडतात. ही ताकद ही मोदी केअर प्लॅटफॉर्मची आहे. आजच्या या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एक मेसेज देईन की टिकून राहा, सातत्यपूर्ण मोदी केअर करा. कोणीही मार्केटमध्ये आपल्याला भडकवणारे, नाही का, आपल्याला विचलित करणारे खूप सारे लोक भेटतील, पण त्यांचं या कारणाने ऐका, या कारणाने सोडून द्या. आपली सक्सेस स्टोरी आपल्याला कशी बनवता येईल. कारण कुणीतरी म्हणलं की नाही का, गरीब होऊन आपण जन्माला आलो याच्यात काय आपला दोष नाही, पण जर आपण गरीबच जर आपण गेलो या धरती सोडून तर त्याच्यासारखं दुर्दैव कुणी नाही. त्याच्यामुळं आज आपल्याला एक संधी आहे, आपलं सक्सेस या माध्यमातून आपण करू शकतो. हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खूप स्ट्रॉंग आहे आणि आम्ही जे टिकलो, आम्ही जे घडलो ते फक्त प्लॅटफॉर्म मुळे घडलो. कारण मेहनत प्रत्येक जण करतो, पण त्या मेहनतीला जर योग्य प्लॅटफॉर्मची साथ मिळाली तर निश्चित प्रत्येक व्यक्ती प्रगती करू शकतो, सक्सेस मिळवू शकतो. आणि आजपर्यंत जे काही मिळाले खऱ्या अर्थाने ही एक आताच आपण नांदी म्हणू शकतो. पण ज्या काही गोष्टी कंपनीने आणलेल्या आहेत, समीर मोदी सर जे काही आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत, तर याच्यावरती इथून पुढे मात्र निश्चित आपण खूप मोठे स्वप्न की जे आजपर्यंत आपण पूर्ण केलेले नाही, तर असे स्वप्न पण आपण या माध्यमातून पूर्ण करू शकणार आहे. तर थँक्यू व्हेरी मच. आपण सर्वांनी आज या मीटिंगला आपण उपस्थिती दिली आणि सर्वांनी माझं शेअरिंग ऐकून घेतलं. परत एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. तर आपण एक